अरविंद इनामदार महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक 1998-1999 मध्ये इनामदार राज्याचे पोलीस महासंचालक असताना मुंबई पोलिसांनी हजारो बांगलादेशी घुसखोरांची धरपकड केली। या घुसखोरांनी भरलेली एक विशेष ट्रेन बांगलादेशसाठी रवाना करण्यात आली, पण ती ट्रेन बांगलादेशपर्यंत पोहोचलीच नाही। ती मला चांगलं आठवते, मी त्यावेळेला डीजी होतो आणि एक ट्रेन बांगलादेशींची भरून आपण कलकत्त्याला पाठवली होती आणि नंतर ती कलकत्त्यानंतर परत ती बांगलादेशला जाणार होती। परंतु कलकत्त्याला पोहोचायच्या अगोदर त्या ट्रेनवरती हल्ला करण्यात आला, त्या सगळ्यांना सोडून देण्यात आलं। मग हायकोर्टामध्ये ते प्रकरण गेलं, हायकोर्टाने त्यांना सोडून दिलं आणि त्यानंतर बरं का परत हा प्रकार काही झालेला नाही। बांगलादेशी घुसखोर फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, असं इनामदार यांनी सांगितलं। पॉकेट्स असं तर मला सांगायचं म्हटलं तर मुंबईत अनेक पॉकेट्स आहेत आपल्याला। कुणालाही तुम्ही विचारा, सर्वसाधारण माणसाला तुम्हाला लगेच कळतील, कारण त्यांचे फीचर्स लगेच कळतात। तर त्यामुळे त्यांच्या ठराविक वस्त्या आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे, त्यात काही नवीन काहीच नाही आहे। अगदी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत, तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये आहेत। बांगलादेशी घुसखोर संख्येच्या बळावर आता अधिकार मिळवू पाहतायत। या बांगलादेशी घुसखोरीला भारतातील भ्रष्ट प्रशासन आणि राजकारण जबाबदार असल्याचं मतही इनामदार यांनी व्यक्त केलंय। की अनेकांच्याकडे रेशन कार्ड आलीत, लक्षात ठेवा। काहींनी आयडेंटिटी कार्ड्स घेतलेली आहेत, कारण आपली सगळीच यंत्रणा इतकी भ्रष्टाचारी असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये परत राजकीय तुम्हाला सांगतो हिचे संबंध गुंतलेले आहेत, कारण शेवटी हा मतांचा प्रश्न झाला। महाराष्ट्रातील राजकारण्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही तर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न कधीच सुटणार नाही, असं इनामदार म्हणतायत। कॅमेरामन अभय प्रसादसह महेंद्र मोरे, साम मराठी, मुंबई।